सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. धोम धरणातील पाणीसाठा 89% पोहोचलाय. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. कृष्णा नदीपात्रात 4966 क्युसेक पाणी सोडण्यात आले. या विसर्गामुळे वाई येथील श्री महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय. कृष्णा नदीच्या पाण्याने महागणपतीच्या चरणांना स्पर्श केला. यानंतर मंदिरात पारंपरिक जलाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. तर आज आता गणपतीला चरणस्पर्श झालेला आहे कृष्णा नदीचा. तर ते धरणातनं पाणी सोडल्यामुळं तो चरणस्पर्श झालेला असून त्याचा पुजाऱ्यांच्या मार्फत जलाभिषेक केलेला आहे. त्याचप्रमाणे विधिवत पूजा करून आरती झालेली आहे. तसंच आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गर्दी लोकांची खूप होत असते भाविकांची. तर त्यांना असं आव्हान आहे की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत मंदिर आपण ठेवणार आहोत बंद. त्यामुळं कुणीही गर्दी करू नये. भाविकांनी दर्शन घ्यायचं असेल तर ते बाहेरूनच घ्यावे. त्याचप्रमाणे मंदिरात कोणी प्रवेशासाठी आग्रह करू नये. कारण धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे पाणी वाढलं तर त्याचा धोका कोणाला होऊ नये म्हणून मंदिर सध्या ट्रस्टीतर्फे बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्याचं दर्शन जे आहे संकष्टीचं ते लोकांनी बाहेरूनच घ्यावं, गर्दी करू नये अशी सर्वांना विनंती आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे उद्या मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी बाहेरूनच श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.